हेलो 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 चिक हेलो 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 माइक चिक हेलो 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 यस आपण पाहतो आजच्या सत्रातील पहिला सामना मनाई माता कुरुळा विरुद्ध शिवशंभू निवे मनाई माता संघाने नाणेफेक जिंकून आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण स्वीकारले सलामीची जोडी मैदानात जाताना आपण पाहतोय इथे पण पाहिलं तर पंचांच्या भूमिकेत दिलीप उतेकर आणि राजेश उतेकर असे दोन पंच मैदानात जाताना आपण पाहतोय अत्यंत मानाची अशी स्पर्धा आपण पाहतोय कालिका माता विकास मंडळ साखर चौकीची वाडी प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी देखील आपण पाहतोय आणि आज एकूण 12 संघ आजच्या सत्रामध्ये खेळतील त्यातील पहिला सामना अत्यंत महत्त्वाचा आहे उद्घाटनाचा सामना बाद फेरीची स्पर्धा आहे इथे पण पाहिलं तर बाद फेरीची स्पर्धा आहे आणि प्रत्येक सामना प्रत्येक संघासाठी अत्यंत महत्त्वाचा असेल आणि अर्थातच माझ्यासोबत गुणलेखन कक्षामध्ये जोडले जात आहेत दर्शन दोन्ही संघाचा 12वा खेळाडू पंचांना विनंती करतो 2 मिनिटं थांबायचं आहे 12वा खेळाडू इथे पण पाहिलं तर शिवशंभू निवे संघाचा 12वा खेळाडू कॉम्बॉक्स मध्ये दाखल झालाय सलामीचे षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर ऑल सेट ऑलरेडी लेट्स प्ले सामन्याला सुरुवात करायची आहे बॉलर्स नेहमी 12वा खेळाडू पाठवायचा नाही तर पॅनल्टी बसणार इथे पण पाहिलं तर अमित गोलंदाजी मार्कवर सज्ज सलामीचं षटक टाकण्यासाठी स्ट्राईक कोड आपण पाहिलं तर मच्छिंद्र नॉस्ट्राईकला पण पाहिलं तर शरद 4 षटकांचा सामना पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन येतो या स्पर्धेतील म्हणजेच आपण पाहिलं तर 2024 मधील पहिला चेंडू टाकण्याचा मान जातोय नक्कीच आपण पाहिलं तर अमित पहिला चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू होता मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला तर परंतु थोडासा नैसर्गिक अडथळा आहे एका धावेने मात्र सुरुवात होते संघाची आणि नक्कीच 4 षटकांच्या सामन्यामध्ये किती धावा गोळा केल्या जातात कारण मगाशी सांगितलं होतं ही स्पर्धा बाद फेरीची स्पर्धा नॉकआउट स्पर्धा प्रत्येक संघाला जिंकावंच लागेल जिंका किंवा मरा अशी ही स्पर्धा आहे मच्छिंद्रने आपलं खातं उघडलंय इथं आखूड टप्प्याचा चेंडू पुल पॉवरफुल चेंडू जातो सीमारेषेचा वेध घेताना या स्पर्धेतील येतोय चेंडू जातोय फरार येतोय चौकार डीजे अतिशय सुरेख फटका होता आखूड टप्प्याचा चेंडू होता आणि शरदच्या बॅट मधून एक पहिल्या चेंडूवरती आक्रमण पाहायला मिळतंय अर्थात कालिका माता विकास मंडळ साखर चौकीची वाडी या स्पर्धेतील पहिला चौकार मारण्याचा मान जातोय शरदच्या बॅट मधून पुन्हा एकदा सज्ज होतोय अमित पुढचा चेंडू पुन्हा एकदा इथे मात्र सुंदर कमबॅक आहे
प्रत्युत्तर दिलं जातंय. क्रिकेटच्या याच पटलावरती एक तेरी तो एक मेरी ह्या चेंडू अत्यंत सुरेख होता. धावसंख्या आपण पाहिली तर 5 डावातील षटक क्रमांक पहिलं. जबरदस्त स्पर्धांचे साक्षीदार आपण होतोय. पुन्हा एकदा अमितचा पुढचा चेंडू राईट द विकेटचा मारा, पुन्हा एकदा टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा पुलचा फटका, पुन्हा एकदा चेंडू जातो सीमारेषेचा वेध घेताना. मिलेंगे रन 4, होगा बेडा पार. यस डीजे कॅरी ऑन. थँक्यू. इथे पण पाहिलं तर थोडासा चेंडू नैसर्गिक अडथळा असल्यामुळे इथे एकच 2 धावा मात्र मिळते. धावसंख्या 2 ने वाढते. संघाची स्थिती आपण पाहिलं तर डावातील षटक क्रमांक 7 धावा फलकावरती लागतायत. धावसंख्या आपण पाहिलं तर 7 धावा फलकावरती लागतायत. अर्थात पहिला सामना, पहिला मॅच आणि क्रिकेटच्या पटलावरती आपण पाहिलं तर पहिल्या मॅच मध्ये अंदाज येणं थोडं विनंती करतो मंडळाचे सर्व लाईनमन्स आहेत त्यांनी सीमारेषेवरती जायचंय. अमितचा पुढचा चेंडू. हो, इथे मात्र मोठा फटका आहे. चेंडू येतो व्यासपीठाच्या दिशेने, परंतु इथे सुंदर झेल टिपलाय. दॅट शुड बी टेकन. विकेट गिरता हुआ डीजे का मधुर संगीत बजता हुआ डीजे. करण्याच्या नादामध्ये एक चांगलं टायमिंग होतं, परंतु एलिव्हेशन नव्हतं. त्याचं रूपांतर मात्र झेलमध्ये झालं आणि इथं पण पाहिलं तर लॉंगॉनच्या पट्ट्यात सुरेख झेल टिपलाय. एक गडी बाद 7 म्हणजे घात आणि नक्कीच घात झालाय संघाचा. 7 या धावसंख्ये पुन्हा अमित सज्ज होतो. राईट ऑफ द विकेटचा पुढचा चेंडू असेल. गती परिवर्तन, चेंज ऑफ द पेस, अत्यंत सुरेख चेंडू. क्रिकेटच्या पटलावरती मर्यादित षटकांच्या सामन्यामध्ये ह्या चेंडूचा फार वापर केला जातो. आणि इथे पण पाहिलं तर पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहिलं तर 1 गडी बाद 7 आणि अर्थातच मी तर म्हणेन अतिशय चांगलं षटक होतं अमितचं. कारण पॉवर प्लेच्या षटकात अशा प्रकारची गोलंदाजी करणं, रोखून ठेवणं म्हणजे फार मोठं कौशल्य आहे. आणि 1 गडी बाद 7 षटक संपतंय. पाहूया दुसऱ्या षटकात काय घडणार, काय बिघडणार. तोपर्यंत कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा क्रिकेटचा थरार. तोपर्यंत ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक मधुर संगीत. मोठ्या रकमेची स्पर्धा, गतवर्षी देखील 50,000ची स्पर्धा झाली होती. ह्या वर्षी देखील आपण 50,000 रुपयाची पारितोषिक प्रथम क्रमांक आणि 4थ्या क्रमांकापर्यंत देखील आपण पाहिलं तर 10,000 रुपये. म्हणजेच प्रत्येक संघाने ते संधी आहे. तुम्ही जर सेमीफायनल मध्ये दाखल झालात तर तुम्ही नक्षी बक्षिसांचे मार्केट ठरणार. आणि इथे मात्र भव्य दिव्य मी तर म्हणेन लाख मुलाची स्पर्धा, अत्यंत दर्जेदार नियोजन आहे. आणि ह्या वर्षी देखील आपण पाहिलं तर त्याच प्रकारचे नियोजन आहे. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय सचिन. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय सचिन. नवीन फलंदाज स्ट्राईकवर असणार आहे. नक्कीच आपण पाहिलं तर सलामीचा मच्छिंद्र, नॉन स्ट्राईकला आपण पाहिलं तर ओमकार. पहिलं षटक संपतं. 4 षटकांचा सामना आहे आणि 4 षटकांच्या सामन्यामध्ये 4 फ्रेश गोलंदाज वापरले जातील याची देखील नोंद घ्या. आणि इथे आपण पाहूया सचिन कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. सचिन हे नाव क्रिकेटमधील फार मोठं नाव आहे मित्रांनो. सचिन तेंडुलकर क्रिकेटचा देव ज्याला म्हटलं जातो, परंतु हा सचिन या आपल्या साखरवाडीच्या या मैदानावरती कशा प्रकारची, चौकीवाडीच्या मैदानावरती कशा प्रकारची गोलंदाजी. ओ इथे सुंदर फटका, चेंडू जातो. डीजे 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 मास्टर. सेट झालाय
आणि नक्कीच एक सुंदर फटका पाहायला मिळतोय. अर्थात 13 धावसंख्या इथून जर का तुम्ही 40चं टार्गेट सेट केलं तर मित्र म्हणे एक चांगली धावसंख्या असेल. पुन्हा एकदा सचिन सज्ज होते, राईट ओव्हर द विकेटचा मारा, पुन्हा एकदा फुल टॉस होता, परंतु त्याचा पाहिजे तसा समाचार घेता येत नाहीये. क्रिकेटच्या पटलावरती फुलटॉस चेंडूला देखील चांगल्या प्रकारचं न्याय देणं फार मोठं कौशल्य असतं, परंतु नैसर्गिक अडथळा एक छोटा क्षेत्ररक्षक त्या चेंडूवरती येतोय. एकदा मात्र मी ते धावसंख्या होते 14 धावा. पहिलं षटक अत्यंत प्रभावी टाकलं होतं, अमितने जखडून ठेवलं होतं एका फलंदाजाला. आक्रमक फलंदाज होता, त्याला बाद केलं होतं शरदला. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा सचिनची गोलंदाजी. आखूड टप्प्याचा चेंडू आहे, पुन्हा एकदा चेंडू पुल केलाय, चेंडू पुन्हा एकदा ट्रॅव्हल होतोय सीमारेषेच्या दिशेने. मी विनंती करतो, इथे चेंडू जातोय सीमारेखा पार, चेंडू फरार. डीजे पुन्हा तुम्ही तेच करताय, मी तुम्हाला सूचना करेन, डीजे म्हटलं की वाजवा. पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेखा पार, येतोय चौकार. धावसंख्या आपण पाहिले तर नक्कीच 17 म्हणजे देखील क्रिकेटच्या पट्टा 18 माफ करा. आणि चांगली फटकेबाजी पाहायला मिळते. इथे आपण पाहिलं तर मच्छिंद्रच्या बॅटमधून एक सुरेख षटकार आपण पाहिला. तदनंतर आपण पाहिलं तर जो नवीन फलंदाज मैदानात आहे ओमकार देखील क्रिकेटमधील एक मोठं नाव आहे. ओमकार देसाई आपले चिपळूणचा सुपुत्र आहे आणि मुंबईचं ब्रँड अँबॅसिडर म्हणून त्याला म्हटलं जातं क्रिकेटच्या पटलावरती. आणि इथे मात्र सचिनचं थोडंसं महागडं षटक आहे. आतापर्यंत 3 चेंडू त्याने टाकलेत, 11 धावा दिलेत. आता मात्र शरीराचा वेध घेणारा चेंडू होता, पूल करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु इथे मात्र एक डॉट चेंडू मात्र येतोय. आता मात्र डॉट चेंडू येणं फार गरजेचं आहे, कारण ज्या प्रकारची आपण पाहिलं तर आक्रमक फलंदाजी बोथ एंड म्हणजे आपण पाहिलं तर मच्छिंद्र देखील चांगली गोलंदाजी करतोय, तदनंतर गोलंदाजी करतोय चांगली. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर आखूड टप्प्याचा चेंडू आहे, चेंडू पडतो नो मॅन स्लॅट मध्ये. एक धाव मात्र मी ते धावसंख्या 1 ने वरती संकटाची स्थिती आपण पाहिले तर 19 धावा फलकावरती लागतायत. एक गडी बाद 19. पहिलं षटक संपलं, धावसंख्या होती आपण पाहिलं 7 आणि ह्या षटकात आपण विचार केला तर 12 धावा आतापर्यंत आल्यात. षटकातील अद्याप एका चेंडूचा काही शिल्लक आहे. सचिन पुन्हा एकदा सज्ज होतोय पंचांच्या डाव्या बाजूने, राईट टाइम ओव्हर द विकेटचा मारा असेल. स्ट्राईकवर आपण पाहिलं तर मच्छिंद्रच्या बॅटमधून निघालेला फटका, पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेखा पार, आर पार, येतोय बिग आउट ऑफ द पार, षटकार डीजे. ऑफ 1 विकेट एंड ऑफ सेकंड ओव्हर. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती लागते 25 धावा. हे अत्यंत महागडं षटक होतं. ह्या षटकात तब्बल आपण पाहिलं तर 18 धावा कुठल्यात. अत्यंत महागडं षटक होतं आणि इथून आपण पाहिलं तर अशा प्रकारचं जर अजून एखादं षटक आलं तर मित्र म्हणून एक मोठी धावसंख्या फलकावरती लागू शकते. परंतु येणाऱ्या 2 षटकात गोलंदाज कशा प्रकारचं कमबॅक करतोय, कारण ही पहिली लढत आहे, पहिली लढत आणि शेवटची लढत. कारण तुम्ही जिंकलात तर टिकाल, हराल तर घरचा रस्ता बघाल, असं हे समीकरण असणाऱ्या स्पर्धेत. कारण नॉकआउट बाद फेरीची स्पर्धा आहे, जिंका किंवा मरा, जिंकावंच लागेल. जिंकाल तर टिकाल. पाहूया काय होणार पहिल्या सामन्यात. आतापर्यंत आपण पाहिलं तर मी तर पाहतो 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12.50च्या सरासरीने 25 धावा कुठल्यात. एक फलंदाज फक्त बाद झाला. स्ट्राईकवर पुन्हा एकदा ओमकार. आखूड टप्प्याचा चेंडू होता, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण करण्याची संधी होती, परंतु इथे मात्र एक धाव मात्र मिळते. धावसंख्या 1 ने वरती धावसंख्या होते 26 धावा. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो दिलीप. तिसरं षटक असणार आहे, षटक क्रमांक 3. यानंतर होणारा सामना असेल कासई विरुद्ध साखर चौकीची वाडी. दोन्ही संघांना विनंती आहे सामन्याच्या मध्यंतराला आपण नाणेफेकीसाठी या, अदरवाईज पॅनलाइज केलं जाईल. 2 धावांची पेनल्टी बसेल. जो संघ उशिरा येईल त्या संघाला इथे पॅनलाइज केलं जाईल, कारण आपल्याला तब्बल आजच्या सत्रात 16 सामने खेळवायचे आहेत. तिथं आपण पाहिलं तर ऑफस्टम्पच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू होता. पंचांच्या हात समांतर, क्रिकेटच्या पटलावरती धाव अवांतर. अवांतर धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 27 धावा. क्रिकेटच्या पटलावरती धावा कशा येतात याला महत्व नाही, धावा येणं फार गरजेचं आहे. क्रिकेट म्हणजे धावा, धावा म्हणजे क्रिकेट.
इथं पण पाहिलं तर पुन्हा एकदा जबरदस्त फटका आहे, ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू होता, खोदून काढलाय चेंडू, ट्रॅव्हल होते, पुन्हा एकदा जातोय डीप स्क्वेअर लेगच्या पट्ट्यात, चेंडू सीमा रेखा पार, फरार, मिळतात धावा 4, मिलेंगे रन 4, होगा बेड़ा पार. यस डीजे कॅरी ऑन. चांगला चेंडू होता, चांगली लाईन होती. इथे क्रिकेटच्या पटलावरती 4 षटकांच्या सामन्यामध्ये डॉट चेंडू टाकणं म्हणजे फार मोठं कौशल्य आहे. 31 धावा फलकावरती लागतात. दिलीप गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे, पुन्हा एकदा सज्ज होतोय. पुढचा चेंडू राईट टॅप ओव्हर द विकेटचा मारा, आखूट टप्प्याचा चेंडू होता, पुल करण्याचा प्रयत्न केलाय परंतु इथे नैसर्गिक अडथळा आहे, चेंडू पडतोय नो मॅन्स लँड मध्ये, परंतु इथे सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा मात्र मिळतात, धावसंख्या आणखीन 2 ने वाढते. 33 धावा 33, षटक क्रमांक 30. 1 गडी बाद 33. बघा पहिला गडी बाद झाला होता 7 वरती घात झाला. त्यानंतर जी पार्टनरशिप आपण पाहतोय मच्छिंद्र आणि ओंकार यांच्या माध्यमातून, क्रिकेटमध्ये पार्टनरशिप अत्यंत महत्वाची. जशी टाळी एकाने वाजत नसते तसे क्रिकेटमध्ये पार्टनरशिप 2 खेळाडूंच्या दरम्यान होणं फार गरजेचं असतं. सुरेख पार्टनरशिप आहे. यस आपण पाहिलं तर माझ्यापर्यंत चांगली माहिती पुरवली जाते स्कोररच्या माध्यमातून. 26 धावांची पार्टनरशिप आतापर्यंत इथे होताना आपण पाहिले आणि एक चांगली पार्टनरशिप आहे, चांगली धावसंख्या आहे. 33 धावा आणि पहिल्या सामन्यात थोडंसं हाय स्कोरिंग मॅच होणार असं मला वाटते, कारण हाय स्कोरिंग मॅचेस जेव्हा होतात तेव्हा चांगल्या प्रकारचं लढत, चांगल्या प्रकारचा खेळ पाहायला मिळतो. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मच्छिंद्रच्या बॅटमधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. नक्कीच पुन्हा एकदा फाईन लेगच्या पट्ट्यात जिथे चेंडूला रोखलं जात आहे, फेकलं जात आहे, तदवर 2 धावा मात्र मिळतात. धावसंख्या 2 ने वाढते. संघाची स्थिती 35 धावा. षटक क्रमांक आपण पाहिलं तर अर्थातच हे 30रं षटक आहे, 4 षटकांचा सामना. आणि आता आपण पाहतो 3ऱ्या षटकातील काही चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आपण पाहतोय कालिका माता विकास मंडळ साखर चौकीची वाडी आयोजित भव्य ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा. पंचांचे हात पुन्हा एकदा समांतर, मिक्स्टर एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव मिळते. धावसंख्या फलकावरती लागते नो डाऊट. आपण पाहतो 36 अतिशय सुरेख धावसंख्या. लॉस ऑफ 1 विकेट, प्रोग्रेस नो 3rd ओव्हर. पुढचा चेंडू राईट टॅप ओव्हर द विकेटचा मारा अतिशय खराब. इथे पण पाहिलं तर पंचांचे हात पुन्हा एकदा समांतर होत आहेत. आणखीन एक अवांतर धाव आणि पंचांना ह्या रखरखत्या उन्हामध्ये एक्झरसाइज करावी लागते. त्याचं कारण म्हणजे दिलीपची गोलंदाजी अत्यंत खराब गोलंदाजी आपण पाहतोय. पुन्हा एकदा दिलीप सज्ज होतोय. पुढचा चेंडू राईट ओव्हर द विकेटचा मारा आहे. हो इथे मात्र मोठा फटका आहे, स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू जातोय सीमारेषेचा वेध घेताना, काय झेल टिपलाय. वाट पकड़ो कैच जीतो मैच, कैचेस विन द मैचेस, दैट शुड बी टेकन. फिर से विकेट गिरता हुआ, एक बार फिर से डीजे बचता हुआ. थैंक यू डीजे. इथे आपण पाहिलं तर समालोचन कक्षामध्ये माझ्यासोबत गुणलेखक म्हणून जोडले जात आहेत स्मितिश उतेकर, तदनंतर दर्शन मोरे. अतिशय सुरेख माहिती माझ्यापर्यंत पोहोचतात, जिच्या जोरावरती मी आपल्यापर्यंत समालोचन करतोय. गुणलेखक म्हणजे मित्रांनो समालोचकाचा आरसा म्हटलं जातं, जिच्याकडे बघून मी तुमच्यापर्यंत समालोचन करतोय. अत्यंत चांगली कामगिरी आहे. धन्यवाद स्मितिश, धन्यवाद दर्शन. अत्यंत चांगली कामगिरी आपण पाहतोय. पंच दिलीप उतेकर यांना आपण देखील पाहतोय.
बाद झालेला फलंदाज आपण पाहिलं तर नक्कीच मच्छिंद्र, ज्याच्या बॅटमधून 2 बिग षटकार आपण पाहिले आणि 20 धावांवरती बाद झाला. आकुट्यापर्यंत चेंडू होता, कट करण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र बॅक टू बॅक दुसरा धक्का, धक्के पे धक्का, तू चल मैं आया. एस डीजे. थँक्यू डीजे, थँक्यू. बॉलरचं नाव येऊ दे इथे, नाही तर पेनल्टी बसेल 2 धावांची. गोलंदाजी मार्कवर शेवटचं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय अक्षय. 37 37 धावा फलकावरती लागतात. तर पुन्हा एकदा विनंती असेल, यानंतर होणारा सामना कासई विरुद्ध साखर चौकीची वाडी. दोन्ही संघांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. हॅलो 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 इको कमी करा सर. पहिलं सेटिंग व्यवस्थित होतं, हलवू नका प्लीज, थोडा आवाज करा. इथे आपण पाहिलं तर अत्यंत सुरक फटका, खडे खडे ऑन द राईस खेळलेला फटका होता. चेंडू ट्रॅव्हल होतो, नक्कीच पॉइंटच्या पट्ट्यात 1 धाव मात्र मिळते. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते 38 धावा. शेवट आवाज करू नका, तमाशा करू नको. 38 धावा फलकावरती लागलेत. अजिबात नाही. इथे आपण पाहिलं तर अत्यंत सुरेख फटका, चेंडू जातो सीमारेखा पार, मिळतात धावा 6 आर पार. उत्तुंग बिग 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 षटकार. डीजे. .44 44 धावा फलकावरती लागतायत. अर्थातच अत्यंत सुरेख फटका होता. फलंदाज आपण पाहिलं तर नक्कीच निवृत्तीच्या बॅटमधून अत्यंत 44 धावा मित्र म्हणून अत्यंत सुरेख धावसंख्या फलकावरती लागले 4 षटकांच्या सामन्यामध्ये. कारण इथे तुम्हाला ओपन मैदान नाही आहे, नैसर्गिक अडथळे आहेत. अशा वेळी 44 धावा अत्यंत सुरेख. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतं अक्षय. राईट लेफ्ट राऊंड विकेटचा मारा आहे. पुन्हा एकदा मोठा फटका, पुन्हा एकदा निवृत्तीच्या बॅट मधून येतोय आर पार बिग उत्तुंग एक जबरदस्त षटकार. डीजे.
निवे या संघाने प्रथम फलंदाजी करताना तब्बल 50 धावा कुठल्यात 51 धावांचं टार्गेट सेट केलंय. अत्यंत जबरदस्त टार्गेट असणार आहे. आणि इथे आपण पाहिलं तर मित्रांनो अत्यंत मोठी स्पर्धा आपण पाहतोय. गतवर्षी या स्पर्धेला सुरुवात झाली. कालिका माता विकास मंडळ साखर चौकीची वाडी आयोजित भव्य ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा 2024 चा थरार आपण पाहतोय. ह्या संपूर्ण स्पर्धेसाठी जे आमची ऑफिशियल टीम आपण पाहतोय पंच म्हणून दिलीप उतेकर. आता काही हलवू नका त्यांना म्हणा, तुम्ही येऊ पण नका. इथे आपण पाहिलं तर पंच म्हणून दिलीप उतेकर, राजेश उतेकर कामगिरी पाहतायत. अत्यंत दर्जेदार पंच आहेत. तदनंतर जे अत्यंत सुमधुर संगीत आपण पाहतोय आणि आमचे भरत मोरे जे माताटी डीजे यांच्या माध्यमातून अत्यंत सुरेख सुमधुर संगीत आपण ऐकतोय. तर जी स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण जगामध्ये लाईव्ह दाखवली जाते असे आमचे मित्र क्रिक यार्ड यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह प्रेक्षेपण गतवर्ष देखील लाईव्ह प्रेक्षेपण आपण पाहिलं. आणि माझ्यासोबत गुणलेखन कक्षामध्ये अत्यंत महत्त्वाची कामगिरी आपण पाहिलं तर स्मितीश उतेकर आणि दर्शन मोरे कामगिरी पाहतायत. आणि मित्रांनो अत्यंत जबरदस्त कामगिरी. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 50,000 आकर्षक ट्रॉफी, दुसऱ्या क्रमांकासाठी आपण पाहिलं तर 25,000 आकर्षक ट्रॉफी, त्यानंतर तिसऱ्या क्रमांकासाठी 10,000 आकर्षक ट्रॉफी, चौथ्या क्रमांकासाठी 10,000 आकर्षक ट्रॉफी. प्रत्येक सामन्याचा मॅन ऑफ द मॅच देखील असणार आहे. अत्यंत भव्य आणि दिव्य स्पर्धा आपण पाहतोय. आणि खरोखरच 15 गावामध्ये एवढ्या मोठ्या रकमेची स्पर्धा, मी गावोगावी स्पर्धा करतो परंतु एवढ्या मोठ्या रकमेची स्पर्धा कुठे आतापर्यंत झाली नाही. ती स्पर्धा करून दाखवण्याचा मान कोणाला जातोय तर नक्कीच कालिका माता विकास मंडळ साखर चौकीची वाडी. यानंतर होणारा सामना कासई विरुद्ध साखर चौकीची वाडी. नाणेफेकीसाठी या प्लीज, अदरवाईज पॅनलाइज केलं जाईल. आणि यापुढे होणारा प्रत्येक जो सामना असेल त्या संघाच्या कर्णधाराला विनंती आहे आपण सामन्याच्या मध्यंतराला नाणेफेकीसाठी यायचं आहे कॉल केल्यानंतर, कारण आपल्याकडे जास्त वेळ नाही आहे. तब्बल 12 संघ आजच्या सत्रामध्ये खेळत आहेत. त्या दृष्टीने आपल्याला सामने कव्हर करायचे आहेत. विनंती असणार आहे की यानंतर होणारा सामना दोन्ही संघ नाणेफेकीसाठी या. इथे साखर चौकीवाडी संघाचे कर्णधार उपस्थित आहे. साखर चौकीची वाडी संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. कासई संघ कर्णधार देखील आलेत का? चला टॉस करून घ्या प्लीज. सूरज रेवणे सर, आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते या सामन्याचं नाणेफेक करा. सूरज रेवणे प्लीज. विनंतो. आणि आपण पाहिलं तर प्रत्येक वर्षी या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक सर्व संघांना जेवणाची व्यवस्था असते. आणि आमचे आदरणीय श्री प्रफुल्ल प्रकाश उतेकर यांच्या वतीने ह्या वर्षी देखील जे सर्व संघ आहेत त्यांना जेवणाची व्यवस्था असेल याची देखील नोंद घ्या. जेवल्याशिवाय कोणीही जायचं नाही. मच्छिंद्र गोलंदाजी मार्कावर सज्ज होतोय. ऑलराऊंडर खेळाडू आहे. ह्याच मच्छिंद्रने आपण पाहिलं तर अत्यंत सुरेख फलंदाजी केली होती. 20 धावांची खेळी केली होती. 2 बिग षटकार देखील मारले होते. सलामीचा फलंदाज, सलामीचा गोलंदाज म्हणजेच मित्र म्हणून हा या संघातील एक प्रमुख ऑलराऊंडर खेळाडू आहे. आणि इथे आपण पाहिलं तर नक्कीच चांगला चेंडू होता. 1 धाव मात्र मिळते. तुम्हाला जर 50 धावांपर्यंत पोहोचायचं असेल, 51 धावांचा टार्गेट सेट करायचा असेल तर पॉवर प्लेचं पहिलं षटक अत्यंत महत्त्वाचं आहे. पॉवर प्लेच्या षटकात तुम्हाला नक्कीच धावा गोळा कराव्या लागतील मित्रांनो, कारण पॉवर प्लेच्या षटकात केवळ 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर असतात
आणि त्या दृष्टीने बघूया पॉवर प्लेच्या षटकात किती धावा येतात. परंतु सुरुवातीचा आपण विचार केला तर अमितने पॉवर प्लेच्या षटकात केवळ 7 धावा दिल्या होत्या. एका फलंदाजाला बाद केलं होतं, शरद सारख्या आक्रमक फलंदाजाला षटकार चौकार आल्यावर देखील. परंतु इथे पुन्हा एकदा मच्छिंद्र राऊंड विकेटचा मारा असेल. पुन्हा एकदा ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू परफेक्ट लाईन अँड लेंथ आपण पाहतोय त्याला. आणि इथे आपण पाहिलं तर थोडंसं मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळतंय. नक्कीच क्रिकेटच्या पटलावरती धाव पूर्ण करायची म्हटल्यावर कॉलिंग्स महत्वाचं आहे, नजरानजर महत्वाची आहे. म्हणतात ना अतिघाई संकट येत नाही. चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा योग्य त्या दिशेला हळू जाणं कधीही चांगलं. फलंदाज बाद, विकेट गिरता हुआ, यस मधुर संगीत बजता हुआ, डीजे. एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मच्छिंद्र ज्या प्रकारची म्हणजे त्यांनी जखडून ठेवले. परफेक्ट यॉर्कर, ब्लॉक होल. मित्रांनो आपण पाहिलं तर क्रिकेटच्या पटलावरती यॉर्कर याला ब्रह्मास्त्र म्हटलं जातं आणि ब्रह्मास्त्राचा अचूक वापर केला. आतापर्यंत 2 चेंडू टाकलेत, रूम देत नाहीये, मारून देत नाहीये आणि जखडून ठेवलंय. ब्लॉक होल मध्ये गोलंदाजी आहे यॉर्कर. ओ हो काय गोलंदाजी आहे. म्हणतात ना बाहुबलीमध्ये कटप्पा आणि क्रिकेटमध्ये गोलंदाजाचा टप्पा. अतिशय सुरेख गोलंदाजी आहे, अतिशय जबरदस्त टप्पा आपण पाहतोय. वॉट बॉलिंग, वॉट बॅटिंग, परफेक्ट ऑलराऊंडर कोण असेल तर नक्कीच या संघात मच्छिंद्र. आणि एक उगवता तारा आहे, एक युवा गोलंदाज आहे, फलंदाज आहे, ऑलराऊंडर आहे. पुन्हा एकदा ब्लॉक होलमध्ये बघा काय गोलंदाजी आहे. पुन्हा एकदा ब्लॉक होलमध्ये अजिबात फटकेबाजी करून देत नाही, जखडून ठेवलंय. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण आहे. ह्या संघाला ठाऊक आहे की आपल्याला इथे जिंकायचं असेल तर नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल, कारण फलंदाजी चांगली झाली. परंतु क्रिकेट आणि चितीचा खेळ आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत भाकीत करू शकत नाही कोण जिंकणार कोण हारणार. परंतु इथे आपण पाहिलं तर आतापर्यंत वर्चस्व अधिराज्य कोणाचं असेल तर शिवशंभो निवे संघाचं. पुन्हा एकदा राऊंड विकेटचा मारा. ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू जोरदार अपील केलं जात आहे. पंत सांगतायत यस. आपण पाहतो लेग बाईच्या स्वरूपात मिळालेली एक धाव. काय एक आगळा वेगळा इशारा आपण पाहतोय पंचांचा. नक्कीच एक धाव मात्र मिळते. धावसंख्या फलकावरती लागते केवळ 2 धावा, माफ करा 3 ना 4 धावा फलकावरती लागते. षटक क्रमांक पहिलं. तुम्हाला 51 धावांचा पाठलाग करायचा असेल तर जवळजवळ 13च्या सरासरीने तुम्हाला धावा करायच्या आहेत. आक्रमण करावं लागेल. पुन्हा एकदा मच्छिंद्र राऊंड विकेटचा मारा आहे. ओ इथे मात्र फुल टॉस आहे, इथे मात्र सुरेख फटका आहे. चेंडू ट्रॅव्हल होते सीमारेषेचा वेध घेताना. चेंडू सीमारेखा पार, फरार. मिळतात धावा 4. डीजे तुम्हारा शरार.
समत 51 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या फलकावरती लागते 8 आणि कोणाची लागणार वाट पाहूया, कारण आपण पाहतो 13च्या सरासरीने तुम्हाला धावा बनवायच्या आहेत आणि इथे पहिल्या षटकात धावा आल्यात 8. पाहूया गोलंदाजी मार्कवर युवा गोलंदाज नक्कीच आपण पाहतो कृणाल, आपण पाहतो सलामीची जोडी इथे अर्थात आपण पाहतो अक्षय आणि सचिन. ऋषिकेशला बाद होताना आपण पाहिलं ज्याच्या बॅटमधून एक ऋषिकेशच्या बॅटमधून एक सुरेख चौकार आला होता आणि अक्षय बाद झाला होता. आणि इथे आपण पाहिलं तर नक्कीच कृणाल कशा प्रकारची गोलंदाजी करतो, युवा गोलंदाज आहे. आणि स्ट्राईकवर मात्र आपण पाहिलं तर ह्यावेळी नक्कीच सचिनचं थोडंसं महागडं षटक होतं. सचिनच्या षटकात आपण 18 धावा येताना पाहिल्या होत्या. इथे बघा आकुट टप्प्याचा चेंडू होता, पुल करण्याचा प्रयत्न केला होता, प्रॉपर टायमिंग मात्र होत नाही, त्याचं रूपांतर मात्र झेलमध्ये होत आहे. इथे सुरेख झेल टिपलाय, दॅट शुड बी टेकन. यस डीजे. अध्यक्ष आमच्या या मंडळाचे संजय उतेकर, तदनंतर खजिनदार चंद्रकांतजी उतेकर यांचं देखील आगमन झाले. त्यांचं शब्द सुमनाने हार्दिक स्वागत असेल. वेलकम सर. इथे पण पाहिलं तर हॅट्रिक बॉल पाहूया. स्पर्धेतील पहिले हॅट्रिक होती का कुणालच्या माध्यमातून पुढचा चेंडू राईट पॉवर विकेटचा मारा, आकुट टप्प्याचा चेंडू, ओ हो पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू जातोय, सीमारेषेचा वेध घेताना चेंडू पुढे, क्षेत्ररक्षक मागे, इथे मात्र चेंडूला रोखलंय, सुंदर क्षेत्ररक्षण आहे आणि नक्कीच 2 धावा मात्र मिळत आहेत. धावसंख्या 2ने वाढते. फार वेळानं धावा येताना पाहतो या षटकात. बघा या षटकाचं पृथक्करण आपण पाहिलं ना, पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसऱ्या चेंडूवरती विकेट, तिसऱ्या चेंडूवरती संधी आली होती. आकुट टप्प्याचा चेंडू होता, पॉइंटच्या डोक्यावरून थोडा जर हाईट कमी असते तर नक्कीच आपण पाहिलं तर विकेट मिळाला असता. हॅट्रिक या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक झाली असते. धावसंख्या 3 आणि इथे आपण 11 धावा. 1-1-11 लॉस ऑफ 3 विकेट, प्रोग्रेस नाव सेकंड ओव्हर. 11 धावा. इथे आपण पाहिलं तर फुल टॉस चेंडू, पुन्हा एकदा चेंडू सीमारेषेचा वन घेताना मस्तक पे दस्तक, चेंडू सीमारेखा पार, मिळतात धावा 4, मिलेंगे रन 4, बेडा होगा पार. यस डीजे, डीजे की जय जयकार. इथे आपण पाहिलं तर आणखीन एक मान्यवर आमच्या या स्पर्धेला जोडले जातात. आमच्या गावचे उपाध्यक्ष या मंडळाचे मंगेशजी उतेकर यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. ओ इथे आपण पाहिलं तर कडक शॉट, 52 वेगाने मारलेला फटका होता, परंतु पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या पट्ट्यात चेंडू जातोय. आजच्या कालिका माता विकास मंडळ साखर चौकीवरील आयोजित स्पर्धेसाठी शिवसेना विभाग प्रमुख सन्माननीय सकारामजी पारांडे साहेब, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विभागाध्यक्ष सन्माननीय विलासजी कदम साहेब इथे आज उपस्थित झाले, तर त्यांनी सन्मानपूर्वक व्यासपीठावर यायचं आहे.
इथे पण पाहिलं तर नक्कीच किती आले इथे आपण पाहिलं तर एक यशस्वी षटक म्हणावं लागेल. एक चौकार आला परंतु आपण पाहिलं धावा दिल्या 7 परंतु 2 फलंदाजांना बाद केलं. काय सुरुवात केली होती या षटकाची, घणाघाती सुरुवात केली होती परंतु तदनंतर मात्र कमबॅक केलंय. आणि इथं पण पाहिलं तर अशा प्रकारे एकूण स्थिती 51 धावांचा पाठलाग करताना 2 षटकं संपतात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती लागते 18 धावा. आणि येणाऱ्या 2 षटकात काय घडणार, काय बिघडणार, कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. कालिका माता विकास मंडळ आयोजित भव्य ओराम क्रिकेट स्पर्धा. मी असा गेलो असा आलो. तोपर्यंत ऐकूया एक मधुर संगीत. एक सोपा झेल होता, प्रॉपर डिलिव्हरी होती, होम डिलिव्हरी होती, हातात डिलिव्हरी होती परंतु झेल सुटते. कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं. पकडो कॅच, जीतो मैच, कैच छूटा, मैच छूटा. धावा मात्र मिळते 2. दिल्ली अभी बहुत दूर है परंतु इथे पण पर्यंत क्रिकेट आहे, अनिश्चिततेचा खेळ आहे. धावसंख्या होते 21 धावा. अद्याप 11 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. 11 चेंडू 30 धावा. इथून मात्र आक्रमण करावं लागेल, हवाई फायर करावे लागेल. प्रत्येक चेंडूवरती षटकार चौकार मारावा लागेल. इथं पण पाहिलं तर पुन्हा एकदा थोडंसं फंबल होताना पाहतो क्षेत्ररक्षकाला. त्याचं कारण म्हणजे नैसर्गिक अडथळा. आणि हा नैसर्गिक अडथळा मित्रांनो या स्पर्धेत खेळणारे जे सर्व संघ आहेत त्यांच्यासाठी असेल. आणि या नैसर्गिक अडथळ्यावरती मात करून जो संघ जिंकेल तोच या स्पर्धेतील जो जिता वही सिकंदर असेल तोच या स्पर्धेतील अंतिम विजेता संघ असेल. परंतु पाहूया, ही तर सुरुवात आहे. ये तो झाकी है, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. ह्या स्पर्धेतील पहिला मॅच आहे, पहिला सामना आहे. अजून आपल्याला अजून काय काय बघायचं आहे. पाहूया काय घडणार, काय बिघडणार. पुन्हा एकदा पुढचा चेंडू राऊंड विकेटचा मारा असेल सिद्धूचा. लोवर फुल टॉस चेंडू होता. पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल होतोय कव्हरच्या पट्ट्यात, डीप कव्हरच्या पट्ट्यात. पुन्हा एकदा चांदर क्षेत्ररक्षण आहे. आणखीन 2 धावा मात्र मिळत आहेत. धावसंख्या 2 ने वाढते. आणि राजच्या बॅटमधून निघालेल्या 2 धावा. धावसंख्या होते 25. संघाचं पावशतक फलकावरती लागते. इथून 2 बिग हिट, 2 मोठे षटकार जर का आले की सामन्यामध्ये कमबॅक करू शकतात. नक्कीच मित्र म्हणतोय. पाहूया काय होणार. राईट टाइम राऊंड विकेटचा मारा असेल. इथं मात्र मोठा फटका आहे. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. पुन्हा एकदा झेल सुटतोय आणि जीवदान मात्र मिळत आहे. पाहूया राजला. इथं पण पाहिलं तर 2 धावा मात्र मिळतात. धावसंख्या 2 ने वाढते. 27 धावा फलकावरती लागतात. हळूहळू विजयाच्या दिशेने जाताना आपण पाहतोय. राज अत्यंत सुंदर फलंदाजी करतोय. चेंडू हवेत होता. मी मगाशीच सांगितलं होतं कॅचेस विन द मॅचेस, पकडो कॅच जीतो मॅच. आणि क्रिकेटच्या पटलावरती कसं असतं माहितीये का मित्रांनो, जेव्हा तुमचा झेल सुटतो तो सुटतो पण त्या 2 धावा जातात ना त्या फार महत्वाच्या असतात. इथं आपण पाहिलं तर ह्या 2 धावांना फार महत्व आहे. धावसंख्या आणखीन 2 ने वाढते. 27. 27 धावा फलकावरती लागतात. 8 चेंडू 24 धावांची गरज आहे. IPL आपण पाहतोय, IPLचा थरार आपण पाहतोय. आणि किती मॅच 17चं ॲव्हरेज देखील होताना, धावांचा पाठलाग होताना आपण पाहिलंय. आणि यंदाची IPL हो नक्कीच हाय व्होल्टेज मॅचेस पाहायला मिळतात. शेवटच्या षटकापर्यंत, शेवटच्या चेंडूपर्यंत या स्पर्धेत आपल्याला या IPL मध्ये मॅच पाहायला मिळतात. आणि तशाच प्रकारचे सामने आपल्याला इथे देखील पाहायला मिळतील. ही पहिली मॅच आहे. रखरखत्या उन्हात खरोखर खेळाडूंचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. कारण अशा उन्हामध्ये अशा प्रकारचे एफर्ट्स देणं. मित्र म्हणतो की एप्रिलच्या एंडपर्यंत मी मॅक्झिमम मॅचेस होताना पाहिल्यात. परंतु कारण आमची यात्रा अशा वेळी असते की आम्हाला त्या यात्रेच्या निमित्तानेच मॅचेस घ्यावे लागतात. सो इथे मात्र आपण पाहिलं तर ही आजची तारीख आपण पाहिलं तर 26 तारीख आहे. 26-27 अशा 2 दिवसात चालणारी ही स्पर्धा आहे. आणि इथे आपण पाहिलं तर 27 धावा फलकावरती लागतात. 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर 24 धावांची गरज आहे. मी अजूनही सांगतोय, इथून जर 2 षटकार आले मित्रांनो, खेळ कोणताही असू दे, कष्टाला पर्याय नाही. कष्ट प्रामाणिक असतील तर यशाला देखील पर्याय नाही. तुम्हाला कष्ट करावे लागतील. कष्टाशिवाय आयुष्यात काय मिळत नसतं. कष्ट कराल तर जिंकाल.
आणि नाही कराल तर नक्कीच बॅकफुटला जाल. पाहूया काय घडतंय. राऊंड ओव्हर द विकेटचा मारा, आखूड टप्प्याचा चेंडू होता, ही संधी होती. मी तर म्हणेन हा षटकाराचा चेंडू होता, आखूड टप्प्याचा बॉल होता, इथं मात्र मिस केलाय. अशा प्रकारचे चुका महागात पडू शकतात, कारण मी सुरुवातीला सांगितलंय ही स्पर्धा डो ऑर डाय, जिंका किंवा मरा. झालं टॉस झाला विनंती करतोय का असंही संघ आपण कुठे असाल तर आपण रिपोर्टिंग करा, नाणेफेकीसाठी या. इथं पण पाहिलं तर इथे उडवलाय चेंडू, हवेत आहे चेंडू, पाहूया क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. इथे मात्र कोणत्याही प्रकारची चूक केली नाहीये आणि इथे मात्र राजला परतावर लागतंय. असं वाटत होतं की या मॅच मध्ये राज अधिराज्य गाजवतोय, राज करणार की काय, परंतु त्याची खेळी मात्र संपुष्टात येते आणि इथं मात्र संघ अडचणीत सापडतोय. अर्थात डीजे देखील वाचतोय. चांगल्या प्रकारचं एक गिफ्ट असेल त्या संघाला. धन्यवाद सूरज रेवाणे सर, थँक्यू व्हेरी मच. पाहूया शेवटचं षटक आहे, गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. गोलंदाजी मार्कवर आपण पाहिलं तर सुधीर एक सिनियर खेळाडू आहेत. इथं मात्र चेंडू सीमारेखा पार, फरार, मिळत आहेत धावा 4. येस डीजे कॅरी ऑन. इथं बघा 5 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे, 3 बिग हिट. आणि इथे बघा स्पर्धेतील अत्यंत महत्वाचा नियम आहे. जसं कंपल्सरी ड्रेसिंग प्रत्येक स्पर्धेत अत्यंत महत्वाचं असतं, तसं इथे कंपल्सरी चेसिंग आहे. तुम्हाला धावांचा पाठलाग करावाच लागेल. जर का सामना बरोबरीत सुटला तर प्रथम फलंदाजी करणारा सामना जिंकेल याची नोंद घ्या. त्यामुळे धावांचा पाठलाग करावाच लागेल. कंपल्सरी चेसिंग. सुधीर सर्वात सिनियर खेळाडू आहेत, त्यांचा पुढचा चेंडू राईट ओव्हर द विकेटचा मारा. ओ हो बघा, एखादी जर ज्युनियर जे खेळाडू आहेत ना, मी तर म्हणेन सुधीर इतके सिनियर खेळाडू आहेत, परंतु त्यांची लाईन अँड लेंथ पहा, खरोखरच चांगला चेंडू होता, जबरदस्त. आता मात्र 4 चेंडू 20 धावांची गरज आहे. अजून इथे ह्या चेंडूवरती षटकार येणं फार गरजेचं आहे, परंतु सिंगल डबल्सनी फरक पडणार नाहीये. हवाई फायर करावी लागेल. इथं मात्र आपण पाहिलं तर पुन्हा एकदा फलंदाज बाद, पंचांचा बोट आकाशाकडे, म्हणजे फलंदाजाला परतावं लागेल आणि नक्कीच अतिघाई संकटात नाही. इथे मात्र फलंदाज बाद, विकेट गिरता हुआ फिर से एक बार. जय माताजी डीजे बजता हुआ. हो, इथं मात्र स्टँड अँड डिलिव्हर, चेंडू सीमारेखा पार, आर पार, आउट ऑफ द पार्क, बिग षटकार डीजे.
गरज आहे. स्ट्राईकवर आलेला नवीन फलंदाज अमित. ओ पुन्हा एकदा मोठा फटका. हो का कॅच घेतलाय. व्हॉट अ कॅच. जबरदस्त झेल टिपलाय. आणि म्हणतात ना या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हे देखील पारितोषिक आहे. आणि नक्कीच मित्र म्हणेन कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द टुर्नामेंट तर होणार नाही. येस, व्हॉट अ कॅच. मच्छिंद्र आहे ना मित्रांनो, फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षक, परफेक्ट ऑलराऊंडर. व्हॉट अ कॅच. जबरदस्त फलंदाज बाद. यस डीजे. मॅचेस पकडो कॅच जीतो मॅच. सुरेख सुरेख आपण पाहिलं ना तर खरोखरच मित्र म्हणेन शिवशंभू नेवे संघाची फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण त्याच्याच जोरावरती हा संघ सामना जिंकला आहे. परंतु मित्रांनो नाराज होऊ नका, कारण आपण पाहिलं तर खेळात कोणत्याही सामन्याला दोष देऊ नका. उत्तम खेळ आठवणी देतात, वाईट खेळ अनुभव मात्र देतात. धन्यवाद. आपण या स्पर्धेमध्ये हजर झालात, दाखल झालात, आम्हाला सहकार्य केलं. कारण जेव्हा संघ स्पर्धेमध्ये दाखल होतात तेव्हाच स्पर्धा सक्सेसफुल होते. आणि आपण दाखल झालात, जिंकलेल्या संघाचं हार्दिक अभिनंदन आणि हारलेल्या संघाचं हार्ड लक. आणि इथे आपण पाहिलं तर जाऊया डीजेच्या दिशेने आणि पुन्हा परत येऊया. संघनायकाला सन्मान चिन्ह प्रदान करण्यात येईल. इथे आपण पाहिलं तर अर्थात आपण पाहिलं तर कालिका माता विकास मंडळ सागर चौकीची वाडी या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक सामन्याचं मॅन ऑफ द मॅच आपण पाहिलं तर नक्कीच जो विजेता संघ आहे त्यांना तर कोल्ड्रिंक्स दिलंच जाईल. परंतु या सामन्याचं मॅन ऑफ द मॅच ज्याने प्रथम फलंदाजी करताना सलामीला आला, 20 धावांची खेळी केली, ज्याच्यामध्ये 2 बिग आरपार षटकार ज्याच्या बॅटमधून आपण पाहिले. तदनंतर गोलंदाजीमध्ये पहिलं षटक टाकलं, पॉवर प्लेच्या षटकात केवळ 8 धावा दिल्या, एका फलंदाजाला बाद केलं. आणि या स्पर्धेतील या आजच्या दिवसातील सर्वात उत्कृष्ट झेल टिपला म्हणजे क्रिकेटचे जे 3 डिपार्टमेंट असतात त्या तिन्ही डिपार्टमेंट म्हणजे गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण याच्यामध्ये जबरदस्त कामगिरी करणारा आणि नो डाऊट मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय नक्कीच ऑन अँड ओनली शिवशंभो नेवे संघाचा मच्छिंद्र. येस मच्छिंद्र, आपण मॅन ऑफ द मॅच आहात. व्यासपीठाच्या दिशेने या आणि विजेत्या संघाचे जो कोल्ड्रिंक्स आहे तो देखील आपण घेऊन जा प्लीज व्यासपीठावर. सामनावीर ठरलेला मच्छिंद्र शिंदे यांना सन्मानित करतील आमचे वाडीचे ज्येष्ठ नागरिक शांतारामजी उतेकर साहेब. त्यांच्या हस्ते मच्छिंद्र शिंदे यांचा सन्मान होईल.
तसेच विजेता संघ शिवशंभू निवे संघाला कोल्ड्रिंक्सची व्यवस्था केलेली आहे. ते कोल्ड्रिंक्स आपल्या गावचे माजी उपसरपंच सन्माननीय कृष्णाजी उतेकर यांच्या हस्ते शिवशंभू निवे संघाच्या संघनायकाला ते प्रदान करण्यात येईल. जेवणाचं आहे ते पण मॅन ऑफ द मॅच कोल्ड्रिंक सन्मान चिन्ह कोणी दिला लगेच हे करू पाण्याची बाटली का नाही आम्ही लेमनच्या गोळ्याच्या पंचांना पाठवू पंच तिकडेच बसले ते दोघं पाण्याची बाटली तर या स्पर्धेसाठी कोणतीही स्पर्धा म्हटली तर नक्कीच सर्वांचं योगदान अत्यंत महत्त्वाचं असतं आणि सर्वांच्या सांघिक योगदानामुळेच अशा प्रकारच्या दर्जेदार स्पर्धा संपन्न होतात. मी सुरुवातीला सांगितलं होतं या स्पर्धेसाठी प्रमुख उपस्थिती शिवसेना 15 विभागाचे सन्माननीय सकरामजी पालांडे साहेब यांचा सन्मान मंडळाचे अध्यक्ष संजयजी उतेकर, सचिव मनोहरजी उतेकर यांच्या हस्ते तसेच सुहास पवार यांच्या हस्ते सकरामजी पालांडे साहेब यांचा सन्मान होईल. तो त्यांनी त्या सन्मानाचा स्वीकार करावा. सन्माननीय सकरामजी पालांडे साहेब. तसेच विलासजी कदम यांनी व्यासपीठावर यायचं आहे. कारण ओपन संघ म्हटलं तर चिपळूणात एकापेक्षा एक दर्जेदार संघ आहेत, गुहागरचे संघ आहेत, खेडचे संघ आहेत आणि खरोखरच ओपनच्या दिवसात तुम्हाला उद्या इथे चांगले आयकॉनिक खेळाडू देखील पाहायला मिळतील. कारण आता स्पर्धा सगळीकडे संपल्या आहेत. मोस्टली आता स्पर्धा जास्त होत नसतात. त्यामुळे तुम्हाला उद्याच्या सत्रात इथे नक्कीच आयकॉनिक म्हणजे जे टेनिस क्रिकेटच्या पटलावरती मोठमोठे खेळाडू खेळतात ते नक्कीच पाहायला मिळतील. कारण मला तर ठाऊक आहे की मी आता 1 आठवड्यापूर्वी चिपळूणला एक स्पर्धा केली होती 55,000ची आणि तिथे देखील मोठमोठे खेळाडू आले होते. इथे मात्र नक्कीच मला तर वाटतं चांगले चांगले खेळाडू पाहायला मिळतील. कारण कालच रामवर्धनेची स्पर्धा संपली. तिथे ओमकार देसाई सारखा खेळाडू आला होता, 4-5 आयकॉनिक खेळाडू आले होते. म्हणजे इथे तुम्हाला नक्कीच उद्या नक्कीच चांगले खेळाडू पाहायला मिळतील. कासाई संघ आपला निर्णय कळवा प्लीज. कासाई संघ कर्णधार क्षेत्ररक्षण स्वीकारलंय तर लावून घ्या प्लीज, क्षेत्ररक्षण लावून घ्या. कासाई संघ कर्णधार आपण या प्लीज. कारण का माहिती का आपल्याला आज तब्बल 16 सामने खेळवायचे आहेत आणि आपल्याला 16 सामने खेळवायचे आहेत म्हटल्यावर टाइम इज मोस्ट इम्पॉर्टंट. जगामध्ये आपण सर्व गोष्टी विकत घेऊ शकतो, फक्त आपण वेळ विकत घेऊ शकत नाही. जसा गेलेला माणूस परत येत नसतो तसा गेलेला वेळ देखील येत नसतो. त्यामुळे वेळेचं भान ठेवा. 16 सामने खेळवायचे नंतर संध्याकाळच्या सत्रात असं नको व्हायला की 50,000ची टुर्नामेंट आणि 2-2 षटकांचे सामने, 3-3 षटकांचे सामने, 3-3 षटकांचे सामने, 2-2 षटकांचे सामने. म्हणजे क्रिकेट नव्हे ते मटका क्रिकेट त्याला म्हणतात. तसं आपल्याला इथे खेळायचं नाहीये. आपल्याला चांगले संघ खेळायचे, चांगले सामने खेळायचे. कासे संघ अदरवाईज इथे याच्या पुढे जे संघ
टॉस जिंकल्यानंतर मैदानात 2 मिनिटांमध्ये हजर नाही झाले तर त्यांना 2 धावांची पेनल्टी असेल याची नोंद घ्या. धावानं किती महत्व असतं आपल्याला ठाऊक आहे. एका एका धावेने क्रिकेटच्या पटलावरती इतिहास घडताना पाहिलाय, इतिहास बिघडताना पाहिलाय. त्यामुळे तुम्ही पॅनलाइज होऊ नका, पॅनल्टीला सामोरं जाऊ नका, विनंती करतो. दोन्ही संघ चला. तर दरम्यान दोन्ही स्कोरर इथे यायचं आहे. तसंच शत्रुघ्न मोरे सर तुम्ही यायचं आहे आणि सूरजजी आपली वाट बघतायत, सूरजजी रेवणे. तर विनायक सर नक्कीच एक प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जण आपल्या कलेतून कलात्मक वागण्यातून एक वेगळी छाप पाडत असतो आणि ती छाप गेल्या वर्षापासून आम्ही बघितलं की तुमच्या मोघम वाणीतून जे कॉमेंट्री जे यूट्यूब माध्यमातून असो की प्रत्यक्षात असो एक वेगळं एक तुमच्याकडे स्पेशालिटी आहे. ठीक आहे, आवाज ही देवाची देणगी असते, परंतु त्याला आपल्या पद्धतीने समोरच्या स्थितीमध्ये ज्याला म्हणतात रनिंग कॉमेंट्री या पद्धतीत आपण मोल्ड करणं ही एक आपली कला असते. तर नक्कीच ही तरुण मंडळी प्रत्येक क्षेत्रात पुढे जाऊ इच्छित आहेत. तर कॉमेंट्रीच्या बाबतीत म्हटलं तर एक त्याच्या बेसिक्स थोडंसं जर तुम्ही एक्सप्लेन केल्यात तर ही जी मंडळी कोणी ऐकताय जिकडे तिकडे ज्यांना इंटरेस्ट आहे समालोचकांमध्ये तर त्यांच्यासुद्धा तिकडे लक्ष द्यायला व त्या हायलाईट गोष्टी करून सांगितल्यानंतर त्यांच्यासुद्धा लक्षात येईल. बेसिक काय असतील कॉमेंट्रीच्या? नक्कीच सर, हा जो कॉन्फिडन्स मला जो वाढलाय तो अर्थातच चिपळूणमध्ये मोठमोठ्या नाईट स्पर्धा होतात, फ्रेंडशिप ट्रॉफी, तदनंतर गतवर्षी खासदार चषक, तदनंतर यावर्षी सन्माननीय आदरणीय आपले चिपळूण संगमेश्वर मतदारसंघाचे कार्यसम्राट दमदार आमदार शेखर निकम सर यांचा 4 लाखाचा चषक तिथे स्पर्धा. आणि जेव्हा तुम्ही एवढ्या मोठ्या मंचावरती जाता समालोचन करायला तेव्हा तुमचा नक्कीच आत्मविश्वास वाढतो. कारण अशा वेळी माझ्या समोर सर्वात म्हणजे टेनिस क्रिकेटमधील